हो तिकडे हो ना घर. हॅलो. आलो रे बाबा. सुखाने ना काय बसू देत नाहीत. विघ्नेश, ए बा, उद्या आपण कानाच्या डॉक्टरांकडे जाऊयात का? का हो? नाही, मगापासून बेल वाजतेय, तू जागेवरनं हलत नाहीयेस. मला वाटतं तुला ऐकू येत नाही, तुझ्या कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. उठ, चल तिकडे. बाप इथं चाललाय दरवाजा उघडायला, लाजही वाटत नाही. बसून ना तुम्ही. उठ. मी आता एवढी जबरदस्ती करताय तर हा एक बघा, तुम्ही माझ्यासारखा प्रॅक्टिकल विचार करत असाल तर तुम्हाला कळेल. बोल बोल. बरं, मी तिथे बसले ना मगाशी आणि तुम्ही इथे उभे होते. साधारणतः दारापासून मी बसले त्यानंतर एक 12.5 फूट आणि तुम्ही म्हणजे 9.5 फूट. जवळ कोण? तुम्ही. दरवाजा कोणी उघडला पाहिजे? तुम्ही. का लहान मुलाला सतवताय? हो का? तर तुला दुसरी एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो बरं का. ए बाळ, तुला जाणीव नाही त्याची, पण मी तुझ्यापेक्षा 32 वर्षांनी मोठा आहे आणि तू माझ्यापेक्षा 32 वर्षांनी लहान आहेस. असा पिल्लू आहेस, पिल्लू. आता सांग, आता दरवाजा कोण उघडणार? मी. थँक्यू. लव्ह यू. अरे देवा. अगं बाई, तुम्ही या. काय सुनबाई, एवढा वेळ लागतो दार उघडायला? हा, ए इथे नको, इथे नको, मला घरात येऊ दे, घरात येऊ दे. चला. काय तुम्ही, सणासुदीचे दिवस, काही तयारीच नाही तुमची, सगळी उदासीनता. अरे आपले सण समारंभ, आपल्या रीतीभाती, आपल्या परंपरा, याचं काही कौतुकच राहिलेलं नाही. हा बरं. नमस्कार करते. दादा, तू कसा कसा आहेस? बरा आहेस ना? म्हणजे प्रवासाचा काही त्रास वगैरे नाही ना झाला तुला? कसं म्हणजे? गणपती येणार आणि मी येणार नाही असं कधी होईल का? मग मी येणारच. चला कामाला लागा. सुनबाई, तू चहा टाक. हो, चहा टाकते ना. आणि काय हो, तुमचे मोठे चिरंजीव कुठे गायब आहेत? कुठे गेलेत? डिस्पेन्सरीत गेलाय. डॉक्टर आहे ना, म्हणजे खूपच काम करतो. अहो, म्हणजे अगदी ओव्हर टाईम वगैरे. वा 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 वा, चांगला आहे, चांगला आहे. मग आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात करतो. यंदा भार उडवून टाकू त्याच्या लग्नाचा. चला. म्हणजे डिफिकल्ट टू अकम्प्लिश. अरे चुंबक, कधीतरी सरळ साधं बोलत जा की राव. त्याच्या भाषेचं मिसाईल करून टाकलं ना तर कुठला पण दुश्मन घायल होईल. अरे मित्रा, साधे. आता उदाहरणार्थ गंमत, एखाद्या अतिशय अल्प उत्पन्न असलेल्या माणसाला जर उद्या वाटलं की 3 BHK फ्लॅटच घ्यावा आणि बुवा काय प्रभात रोडलाच घ्यावा, तर ती कशी गडबड होईल? आणखी उदाहरण देतो, थांब. आता मला कळलंय, हिला काय? म्हणजे सलमान खानचा एखादा पिक्चर फ्लॉप होणं दुरतिक्रम आहे. बरोबर? किंवा अंकुश चौधरी कोणाला तरी न आवडणं दुरतिक्रम आहे. बरोबर? एक मिनिट, मग तुम्हाला कळतंय का, मितू आणि सौमित्रचं पॅचअप होणं आता ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. अरे असं नका रे, मला फार त्रास होतो रे. डोंट थिंक निगेटिव्ह. आपण करू काहीतरी. हा, करू आपण. मला काय वाटतं माहिती आहे का, काहीच उपाय नाही. म्हणजे काहीच होऊ शकत नाही. बघ ना, म्हणजे दोघंही हट्टी आहेत, खूप पगालं. काय होणार रे आता? हॅलो. हॅलो.
हॅलो रोकड्या. हा बोलतोय. हा मी चंद्रमोहन काका बोलतोय. हा बोला. अरे कुठं आहात तुम्ही सगळे लोक? सगळी मुलं घेऊन उद्या सकाळी घरी या. अरे गणपती बसतायत ना. हा येणार ना, येणार. मग कुठं गायब आहात तुम्ही? काय नाही, इथंच आहे. पण नाही 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 नाही, उद्या सकाळी सगळ्यांनी घरी यायचं, कळलं का? येणार, सगळे येणार आम्ही. ठीक आहे, ओके. मग करू का बंद? हा. कोण होतं? अरे ते सौमित्राचे काका नाही का, सण आला की उगवतात ते. कुठे तरुणाई काय? हा आपल्या सगळ्यांना जायचंय आरतीला गणपतीच्या. हा काय? हा अरे अरे म्हणजे मैत्री येणार ना सौमित्राच्या घरी आरतीला. चला गणपती बाप्पा मोरया. आता गणपती आलेत ना, सगळं नीट करतील ना बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. हा मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 मोरया रे बाप्पा गणपती बाप्पा वा वा. बाप्पा घरी आले ना की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं नाही? असंही आपलं घर भरलेलंच असतं म्हणा. नाही म्हणजे याचे मित्र इथं पडीक असतात ना. कधी बघितलंस का माझे मित्र आपल्या घरात असं पडलेले? ढेकूळ पडलेले असतात असं नाही म्हणत त्याला, घरच्यांसारखे असतात आपल्याबरोबर. त्यासाठी नातं तेवढं स्ट्रॉंग लागतं. नाही कळलं तू अजून लहान. काय रे मित्रा, तुमच्या ग्रुपमध्ये काही मुली बिली आहेत की नाही? हा मुली वगैरे आहेत की आजोबा? येतील त्या, जरा उशिरा येतील. का? काय ग? आवरायला वेळ लागतो मुलींना. बाई काय ग? हा वा, आज एवढी एकदम तयारी? तयारी कसली, जनरल आहे. जनरल साडी बिडी? हा काय ग? कोणासाठी ग? हा कोणासाठी काय, स्वतःसाठीच. स्वतःसाठीच साडी बिडी? म्हणजे गणपती वगैरे आहे ना, त्यामुळे जरा फेस्टिव्ह. अगं मग माझी एखादी नेसायचीच ना, काठापदरांची. अगं मुलींना एक तर सुचणारच नाही साडी नेसायची, माझी वेगळी वाटते. ए पण मला खूप छान वाटलं. हा तू माझ्याबरोबर येतेयस देशपांड्यांच्याकडे गणपतीला. तू देशपांड्यांकडे चाललीयस? हो. अगं आपण जाणार होतो ना ठोंबऱ्यांकडे. ठोंबऱ्यांच्याकडे? नाही नाही नाही, नलिनी काकू, विघ्नेश काका सगळे वाट बघत असतील ना तिकडे. आपलं ठरलं होतं ना माई. अगं पण तुझं आणि सौमित्रचं ब्रेकअप झालंय ना, मग कसं वाटेल आपण त्यांच्याकडे गणपतीला गेलो तर? हो, त्याला काय झालं, ब्रेकअप तर डॉक्टरशी झालं ना. नलिनी काकू, विघ्नेश वगैरे सगळे आपलीच माणसं आहेत, आपण जायचं बिंदास. आणि गणपती बाप्पावर कशाला राग करू, नाही का? पण आज एक मुलगी काय भारी दिसतेय, कुणाला तरी एकदम खूप
भारी वाटणार आहे. काहीतरीच काय. कुणाला तरी बरं वाटावं म्हणून मी नाही नेसलेली साडी. मग बरी दिसते का ग मी? भारी. म्हणजे साडी ओके वाटते ना, असं ओंगा पोंगा नाही ना वाटत. अजिबात नाही, एकदम चापून चोपून किती छान दिसले सगळं. आणि मोठं वाटतंय का? जरा मी काढू का? अगं तुकडा दिसतंय काय मस्त. चल आपण निघूयात लवकर. मी यावी त्यांना काही मदत वगैरे पण नाही ना केलेली. आरती वगैरे सगळं सुरू होईल. चल आपण निघूयात. चल. पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे तुझं हे असं ब्रेकअप झालेलं हा, आणि म्हणजे आपण तिथे गेलो, आपल्याला बोलवलेलं नसताना आपण तिथे जाणार, तर मग आपण निघताना तो म्हणजे सौमित्र ग असं म्हणू शकतो ना आपल्याला, काय? अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आई हो बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, ये दिल जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, थोड़ी देर नहीं, नशे बहुत देर हो जाएगी. चलो. गाड़ी नशे के घूंट पी तो लूं. छान दिसतेस माऊ साडी. मस्त. फक्त कॉन्शियस होऊ नको. आपण कॉन्शियस करत असतो. कुणाला? कुणाला सुचणार नाही ना हे असं साडीचं वगैरे. अरे वा, मैत्री, वाव, यू आर लुकिंग सो गॉर्जियस. मी तू गणपती आहेत कधी ट्रॅडिशनल घालायचंच नाही का? तुम्ही पण नेसल्यात साड्या? का नेसल्यात? म्हणजे काही नाही, छान दिसताय दोघी पण. चला आज जाऊ. अरे वा 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 वा, छान वाटलं आलात ते. अगो बाई, किती गोड दिसतात सगळ्या मुली साड्यांमध्ये. थँक्यू. साड्या सांभाळतात का पण त्यांना? मी आलेच. हा हो. चप्पल. नमस्कार. नमस्कार. गावात काय म्हणालीस? नाही नाही, सॉरी 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 सॉरी, आय एम सॉरी. तुम्ही कोण? मी तुम्ही? मी आधी विचारलंय तुम्ही कोण? मी मैत्री. मैत्री. मी चंद्रमोहन. अच्छा. नाही, तुम्हाला कधी या घरात बघितलं नाही ना, त्यामुळे. मी पण तुला कधी बघितलं नाही. हसण्याचा विषय नाही. मी सौमित्र. काका ही मैत्रीण आहे. मैत्रीण कोणाची? माझी. तुझी? नाही म्हणजे सगळ्यांचीच आहे. म्हणजे तो आमचा ग्रुप आहे ना, ते बाकी पोरी आहेत ना, ते ऋतुजा,
मैत्रेयी, ऐश्वर्या. काका काका तुम्हाला चहा हवा होता ना, पण तुम्हाला साखर चालत नाही, मग आता कसं करायचं? चहा चहा नको नको नको, कॉफी. कॉफी बरं चालेल देते. हा चल. कशी दिसतीये? छान दिसते ना मी? हा, अरे मग सांगावं, बरं वाटतं सांगितलं की. म्हणजे सगळं सगळं छान आहे. हो का? सगळं म्हणजे पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे सगळं? आलो. बघ छान दिसतोय ना बोका. सॉरी. बरे दिसत आहेत सगळेच. सॉरी, बरे दिसत आहेत सगळे. हे बच्चन. हॅलो काका, गणपती भारी हा. अरे कट्टा पडला वाटतं. काही नाही, रोकडे असं म्हणत होता की आपल्या ग्रुप मधल्या मुली किती सुंदर दिसतात ना, नेहमी नेहमी असं बोलता येत नाही. हो यार, ऐश्वर्या काय भारी दिसते यार. ए काय काय अगं खरंच दस्ता दिसतेस तू, एक नंबर. म्हणजे आजचा रंग निळा आहे, बाकी सगळे रंग फिके आहेत तुझ्यासमोर. जुनी साडी आईची. नथ बघ, कानातले बघ तू. मी तर म्हणतोय नी साखरपुडा करून टाकला पाहिजे नाही का? गप्पच रे रोकड्या. ए काय काय चाललंय तुमचं? तुम्हाला कोणाला कौतुक नाहीये का ऋतूचं? एक मिनिट, सॉरी. आपल्याला कौतुक आहे तिचं, मगला वाटेल लाईन मारतो म्हणून मग आपण काही बोलत नाही. नाही, आज बोलतोच. तू एकदम मनातली गोष्ट सांगू का? म्हणजे नाही यार, माल दिसते एकदम. ब्युटीफुल गप्पा बस रे. अँड फुल ऑफ ब्युटी हियर. बरं मला सांगा, चहा कोण कोण घेणार आहे? मी टाकायला चालले. मी 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 मला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला 1/2. 1/2. हिला साखर एक चमचा कमी आहे. अरे काय निर्लज्ज मुलं आहात रे. काकूंची दगदग बघत नाही आहात का तुम्ही सकाळपासून? आणि आत्ता चहा घेतलेत सगळ्यांनी, काही नको चहा वगैरे आता. नाही बरोबर आहे, हिला नका देऊ, आम्हाला सगळ्यांना द्या. आणि काकू, आलं आणि गवती चहा टाकून स्पेशल स्टाईलने पाया. आणते आणते. तुम्ही थांबा काकू, मी करते चहा. चहा करायला काय लागतंय? मग आलं किसून देते. ए ऋतू, तू बस का जरा, मी तुझं कौतुक करते. त्यावरनं चेष्टा नको आणखी. काय मुलांनो, तुमच्याकडे कोणाकडे काय गणपती वगैरे बसतो की नाही? नाही, माझ्या आंटीकडे बसतो. मावशी हिची. आणि आमच्या गावी असतो गणपती, नॉर्मल 5 दिवस गौरी सोबत. आमच्याही गावी बसतो. हो का? वा 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 वा. सौमित्रचा हा मित्रमंडळींचा गोतावळा पाहून मन कसं भरून येतं. छान छान, चांगलं आहे. तुम्ही सगळे एकत्र खेळीमेळीने राहता. छान आहे, छान आहे.
बरं, तुमचा कोणाचा काही लग्न करण्याचा विचार आहे का नाही? मग आहे की, पण आमचं ठरलंय. हा, याच्याशी? नाही नाही, म्हणजे म्हणजे आमचं ठरलंय, आमच्या दोघांचं. अगं ऋतू, बरं झालं पटकन बोललीस, नाहीतर रोकडे के मन में लड्डू फुटा. कधी करणार? वेळ कधी म्हणजे काय, हा सीए ची परीक्षा पास झाला की लगेच होऊन जाईल की यांचं लग्न. किती वर्ष लागतील सीए पास व्हायला? म्हणजे 27 17 वर्षात करणार आहेत ते लग्न, पास झालं की. 17? मी येतो. ए शोना, तू चिडू नकोस. छान आहे, छान आहे. आजकाल काय तुमचं तुम्हीच सगळं ठरवता. तुम्हाला मोठ्या माणसांची, वडील माणसांची काही जरूर पडत नाही. चांगलंय, चांगलंय, असू दे. आमचा आशीर्वाद आहे हं तुम्हाला. बरं, ती नलिनी बरोबर मगाशी मदत करायला गेली ती मुलगी, तिचं काही ठरलंय का? कोणती? ऐश्वर्या? हा नाही, तिचं काही जमेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, तिचं काही होईल असं वाटत नाही. हा का? संस्कारी आहे, संस्कारी आहे. हॅलो,